स्थानिक स्वराज्य संस्थे सगळे निवडणुका चालू झाल्यात, मात्र मित्र पक्ष गडबड झाली. स्वतः शहाजी बापू पाटील यांनी अत्यंत नाराजी व्यक्त केलेली आहे. जी काय त्यांनी व्यथा मांडली आणि त्याचा डायरेक्ट रोख तुमच्याकडे आहे की? शहाजी बापू माझे खूप जवळचे मित्र आहेत. पक्ष म्हणून आम्ही सहकारी आहोत. शहाजी बापूंच्या भावना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलंय. ते मत व्यक्त करत असताना पक्षाला टार्गेट करून, खास करून भारतीय जनता पक्षाला टार्गेट करून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. मला वाटतंय ते जे मत आहे ते स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांनी व्यक्त केलेलं मत आहे. गावातली जी परिस्थिती, सांगोल्याची जी परिस्थिती आहे ही बापूंनी समजून घ्यायला हवी होती. बापूंनी सगळ्यांच्या सोबत बसून चर्चा करून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा करणं आवश्यक होतं. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा करून नंतर मग आघाडी झाली पाहिजे, युती झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे मला वाटतं तितकंसं उचित नाही. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये जे सिच्युएशन तिथं होती, जे वातावरण तिथं होतं, त्या अनुषंगानं आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत. आणि मारुती बनकर, आबा बनकरांचा सारखा एक सक्षम असा उमेदवार आम्ही शहराला दिलेला आहे. शहर त्यांना चांगलं ओळखतं. आजपर्यंत एवढे वर्ष राजकारणात असताना निष्कलंक असं व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्या समाजाशी खूप चांगले संबंध असणारं ते व्यक्तिमत्व आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून दिलंय. आणि ते देत असताना आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन उमेदवारी ठरवलेली आहे. त्यामुळं बापूंचा त्रागा हा का आहे हे त्यांना विचारा, परंतु कुठलीही गोष्ट करत असताना आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन केली पाहिजे हे मी सांगण्या इतपत बापू काय छोटे नाही, ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्या संदर्भात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. दुसऱ्याला दोष देताना आपण पहिल्यांदा आपण काय केलं आहे हे आपण तपासून पाहावं. हट्टीपणा उत्तमपणा लागलाय त्यांना स्वतःलाच. नाही, मी काय असं म्हणणार नाही. बापू ज्येष्ठ आहेत, बापूंचा मी सन्मान करतो. परंतु गेल्या 5 वर्षात सांगोला शहरामध्ये ज्या पद्धतीचे पैसे आले त्या पद्धतीची विकास कामं व्हायला पाहिजे होती, ती विकास कामं